नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पेरली होती तुरीची व्हेरायटी BDN 716। आज रोजी हिला झालेले आहेत 90 दिवस कंप्लीट आणि आपण आता या तुरीचा तिसऱ्या वेळेस म्हणजे तिसऱ्यांदा शेंडा खुडत आहोत। तर पहिली शेंडी खुडणी आपण केली होती जी की पेरणीपासून 30 दिवसानंतर, दुसरी खुडणी केली होती आपण पेरणीपासून तब्बल 60 दिवसानंतर आणि तिसरी खुडणी म्हणजेच आताची जी खुडणी करून राहिलेलो आपण या तुरीला ती आहे आपली पेरणीनंतर तब्बल 90 दिवसांनी। तर जी खुडणी करायची ती अशा प्रकारे करायची की जी आता तिसरी खुडणी सहसा आपण हातानेच करायची। पहिली दुसरी खुडणी आपण जे आपला पंपाला ब्लेड लावून आपण समजा चार्जिंगच्या पंपाला ब्लेड लावून करू शकतो, पण तिसरी जी खुडणी ती अशी हाताने करायची म्हणजे जेणेकरून तिचा फक्त असा शेंडा खुडला गेला पाहिजे। जो महत्त्वाचा सेंटरचा शेंडा आहे तोच खुडायचा तिसऱ्या खुडणीमध्ये। जे त्याचे समजा सेकंडरी ब्रांचेस ज्या दुय्यम फांद्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत आणि हे जी प्रायमरी ब्रांच आहे त्याची म्हणजे जे सेंटरचा खुंडा आहे शेंडा आहे तो अशा प्रकारे खुडायचा आहे। तर आपण जी BDN 716 आहे ही लॉंग ड्युरेशन व्हेरायटी असल्यामुळे 3 वेळा खुडत असतो। आणि जी आमच्या शेतात पलीकडे लावलेली एक ग्रीन गोल्ड 100 तूर आहे तिला आपण एकदा 1.5 महिन्यात खुडलं होतं आणि दुसऱ्यांदा खुडणी केली होती आपण त्याची तब्बल 2.5 महिन्यांनी। म्हणजे ती जी मीडियम ड्युरेशन किंवा शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटी ती आपण तब्बल फक्त 2 वेळा खुडतो, ती म्हणजे 1.5 महिन्याला आणि 2.5 महिन्याला। आणि जी लॉंग ड्युरेशन व्हेरायटी आहे ती आपण खुडतो 3 वेळा म्हणजे 30 दिवस, 60 दिवस आणि 90 दिवस। त्याचप्रकारे आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये अशा प्रकारची खुडणी करून जवळपास 20 ते 30% उत्पन्न वाढवून भेटते। याच्यामुळे आपल्याला कधी तर हे उत्पन्न 50% बी वाढते। जर म्हणजे आपल्याला 5 पोते होत असतील तर आपल्याला निश्चितच अशी खुडणी केल्याने 2 ते 2.5 पोत्याचा फरक पडेल। धन्यवाद।